नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज लोकसभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, माढा, सोलापूर, बारामती, धाराशिव आणि लातूर या मतदारसंघात हे मतदान सुरू आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने सर्व ते प्रयत्न केले आहेत आणि त्याचबरोबर दोन्ही बाजूच्या उमेदवारांनीही त्याला पोषक असं त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान काम केलेलं आहे. त्यामुळं यावेळेस या 11ही मतदारसंघात साधारणतः 60% पुढंच मतदान होईल असं एकंदरीत वातावरण दिसत आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, तर भाऊजय महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अर्चना पाटील असा दुरंगीत सामना होणार आहे. तरीही या मतदारसंघात बसपचे संजय वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंदळकर, MIMचे शेख सिद्दीक उर्फ गोलाभाई, नवनाथ दुधाळ, समीर साळवी, काकासाहेब खोत, DN कोळी असे 31 उमेदवार आहेत. त्यामुळं इथं 2 EVM मशीनचा बॅलेट पेपर आहे आणि एका ह्याच्यावर 16 उमेदवार तर दुसऱ्या ह्याच्यावर 15 उमेदवार आणि 16वं नोटा ह्या पर्यायाचं बटन आहे. मतदारसंघात 19 लाखाहून म्हणजे 20 लाखाच्या आसपास मतदार असून गतवेळीपेक्षा जवळपास 2.25 लाख मतदारांची संख्या वाढलेली आहे. या मतदारसंघात जवळपास 18 ते 29 वयोगटातील 4 लाखाहून अधिक मतदार आहेत आणि त्याचबरोबर जवळपास तेवढेच मतदार हे मराठा समाजाचे आहेत. या मतदारसंघावर मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम दिसून येणार आहे आणि मनोज जरांगेंनी केलेल्या आव्हानाप्रमाणे हे मतदार त्यांचं मतदान त्यांच्या निर्देशाप्रमाणे करतील असाच सर्व मराठा मतदारातून सूर दिसून येत आहे. मतदारसंघात 2139 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. लातूर मतदारसंघात महायुतीचे भाजप पक्षाचे सुधाकर श्रंगारे व काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे अशी तिथेही दुरंगीत लढत होईल. त्यातल्या त्यात वंचित बहुजनचे उमेदवार डॉक्टर उदगीरकर हेही बऱ्यापैकी तिथं प्राध्यापक उदगीरकर हेही बऱ्यापैकी तिथे मदत घेतील असं दिसून येत आहे. याही मतदारसंघावर जातीपातीचं मतदारांचा पगडा दिसून येणार आहे. याही मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनाची धग महायुतीला जाणवेल हे मात्र नक्की. त्यामुळं शिवाजी काळगे की सुधाकर श्रंगारे असा मतदारात संभ्रम नसणार आहे. थेट भाजप विचाराचे आणि महायुतीच्या त्यांच्या मित्रपक्षांचे मतदार हे साहजिकच सुधाकर श्रंगारे यांना मतदान करतील. तर इकडं महाविकास आघाडीचे मित्रपक्ष काँग्रेस पक्ष आणि मराठा आरक्षण लढ्यातील मराठा आंदोलक हे शिवाजी काळगे यांच्या हाताला साथ देतील असं चित्र आहे. या इथंही 2100
च्या वर मतदान केंद्र असून इथंही 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं इथंही 2 EVMचा बॅलेट पेपर आहे. एकावर 16 उमेदवार, दुसऱ्यावर 12 उमेदवार आणि 13वर हे नोटाचा पर्याय आहे. मतदान सर्वत्र पहिल्या तासभरात तर शांततेत आणि सुरळीत सुरू आहे. सर्वच पक्षाच्या प्रमुख उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तिकडं बारामतीत नणंद आणि भाऊजाईच्या लढतीतही चुरशीनं मतदान सुरू असल्याचं पहिल्या तासात तर दिसून आलं. आणि इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सुनेत्रा पवार अशी सरळ लढत होणार आहे. इथल्या लढतीला भावनिक किनार पण असणार आहे. त्यामुळं इथं मतदानाची टक्केवारीही वाढलेली दिसेल. आणि ज्या 11 मतदारसंघात आज मतदान होत आहे त्या 11 मतदारसंघापैकी तर जास्तीत जास्त मतदान झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळेल. त्या 11 मतदारसंघातील एकमेव असा मतदारसंघ आहे जो रत्नागिरी सिंधुदुर्ग की जिथं फक्त एकच EVM युनिटचं बॅलेट EVM मशीनचं बॅलेट युनिट असणार आहे. बाकी सर्व मतदारसंघात जवळपास 2 EVM मशीन असतील असं दिसतं. तर बारामतीत शक्यता 3 EVM मशीनचं बॅलेट युनिट असणार असे आहे, कारण तिथे सर्वात जास्त मतदार निवडणूक रिंगणात आहेत. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.